मंडळी, व्हेज नॉनव्हेज अशा सगळ्या भाज्यांसाठी एकच मसाला जर तुम्हाला हवा असेल तर मस्तपैकी वर्ष ते 2 वर्ष टिकेल अशा काळ्या मसाल्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्या मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थितपणे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर एकदम परफेक्ट असा मसाला तयार होतो. व्हेज नॉनव्हेज मस्त तर्रीच्या अशा भाज्या तयार होतात. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे जी मिरची आहे, गुंटूर मिरची घेतली आहे मी. बऱ्यापैकी तिखट असते ही मिरची. अर्धा किलो मिरची घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा अर्धी याच्यामध्ये म्हणजे पाव किलो बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकता रंगासाठी. तर मी इथे रंगासाठी मिरची वापरलेली नाही आहे. मी फक्त ही तिखट गुंटूर मिरची वापरलेली आहे अर्धा किलो. त्यानंतर मी इथे पाव किलो घेतलेले आहेत धने. तर धने जे आहेत ते फ्रेश किंवा मोठ्या दाण्यांचे हिरव्या रंगाचे धने घ्यायचे, म्हणजे त्याला सुगंध जास्त फार छान असतो. त्यानंतर मी इथे 10 ग्रॅम लवंगा घेतल्यात, 10 ग्रॅम काळी मिरी घेतली आहे. त्यानंतर मी इथे 20 ग्रॅम बडीशेप घेतली आहे. 20 ग्रॅम मी इथे जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे 20 ग्रॅम घेतलं आहे दगडफूल, अशा पद्धतीचं दिसतं बघू शकता. त्यानंतर आपण इथे 10 ग्रॅम घेतलेले आहेत सफेद तीळ किंवा पांढरे तीळ. आता हा जो बॉक्स आहे तो आहे 50 ग्रॅम, याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत. तर हा 50 ग्रॅम खड्या मसाल्यांचा जो बॉक्स आहे तो मार्केटमध्ये मिळतो. ह्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 प्रकारचे 8 प्रकारचे मसाले असतात. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये तमालपत्र आहे, परत नाकेश्वर आहे, शहाजिरे आहेत, दालचिनी आहे, हिरवी वेलची आहे, स्टारफूल आहे. भरपूर प्रकारचे सगळे मसाले याच्यामध्ये आहेत. जर तुम्हाला वेगवेगळे ॲड करायचे असेल तर त्याचीसुद्धा लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अशा पद्धतीचा खड्या मसाल्यांचा बॉक्स मिळतो. तो अख्खाच्या अख्खा 50 ग्रॅम इथे वापरलेला आहे. एका साहित्याची जर लिस्ट हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता आपण मसाला भाजण्यासाठी इथे सुरुवात करूया. तर मोठी अशी लोखंडाची कढई मी गॅसवरती ठेवली आहे. त्यानंतर आता ही जी मिरची आहे आपल्याला मस्तपैकी खरपूस अशा रंगावरती छान भाजून घ्यायची. मिरची अगोदर 1 ते 2 वेळेस छान मस्त याला याची देठं काढून ऊन द्यायचं आहे, म्हणजे छान उन्हात कडकडीत उन्हात अशी वाळवून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामधलं मॉइश्चर नाहीसं होतं आणि मग मसाला आपला भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते. तर लो टू मीडियम फ्लेमवरती, म्हणजे गॅस खूप जास्त हाय करायचा नाही, नाहीतर मग मिरचीचा रंग जास्त काळा होतो आणि मग करपल्यासारखी टेस्ट लागते मसाल्याला. तर मस्तपैकी लो टू मीडियम फ्लेमवरती थोडासा गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला सगळे मसाले छान खमंग असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर जी मिरची आहे तीसुद्धा आपण थोडंसं याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून छान मस्त खरपूस अशी भाजून घेणार आहोत. तर जी मिरची आहे, जर तुम्ही पहिल्यांदा हा मसाला करणार असाल मंडळी, तर मिरची काय करायचं, अशी थोडीशी तोडून बघायची. मस्तपैकी कुरकुरीत असा आवाज येतो, तर तेव्हा समजून जायचं. जवळपास 7 ते 8 मिनटं आपल्याला मिरची भाजायला इथे लागलेली आहेत. तर आता मिरचीला रंगसुद्धा मस्त वरती काळे डाग पडलेले आहेत, रंगही छान आला आहे. तर आता ही जी मिरची आहे एका मोठ्या अशा ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत, कारण आपल्याला मसाल्याचं जे सगळं साहित्य आहे ते थंड करून घ्यायचं आहे. आता मिरची इथे व्यवस्थितपणे भाजून तयार झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेल न घालता जे धने आहेत, जे पाव किलो आपण धने घेतलेले आहेत ते व्यवस्थितपणे छान तेल न घालताच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धनेसुद्धा भाजताना आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे, कारण धने जे आहेत ते छान सुगंध त्याचा दरवळेपर्यंत मस्तपैकी खरपूस असा सुगंध येतो आणि आपल्याला कळतं लगेचच की धने आता भाजायला सुरुवात झालेली आहे. तर धने भाजतानासुद्धा गॅस मोठा करायचा नाही, कारण मग वरती जळाल्यासारखं होतं आणि मसाल्याला करपल्याचा वास लागतो. त्याचे जे ओरिजिनल फ्लेवर्स आहेत सगळ्या मसाल्यांचे मंद गॅसवरती भाजल्यानंतरच ते बाहेर येतात. तर आता बघू शकता मी तेल अजिबात धने भाजताना घातलेलं नव्हतं, कोरडेच आपल्याला धने इथे छान 6 ते 7 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. आता आपण ज्या ताटामध्ये, मोठ्या अशा ताटामध्ये मिरची काढून घेतली आहे त्यामध्येच आपण भाजलेले धनेसुद्धा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीचा जो काळा मसाला आहे एकदाच जर करून ठेवला तर वर्षभर हा मसाला अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही कुठल्याही भाजीला, खिचडीला किंवा रस्स्याची भाजी असेल, व्हेज नॉनव्हेज असेल, त्याच्या वाटण्यासाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता. त्यानंतर त्या कढईमध्ये मी तेल घातलेलं नाही आहे, तर आपण इथे जिरं घातलं आहे, तीळ घातलेत, बडीशेप घातलेली आहे. त्यासोबतच मी इथे काळी मिरी आणि लवंगासुद्धा घातलेले आहेत. दगडफूलसुद्धा ह्याच्यामध्येच मी घालते आहे आणि आपले जे खडे मसाले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर या खड्या मसाल्यांमध्ये कोणकोणते मसाले घातलेले आहेत किंवा या बॉक्समध्येच कोणकोणते मसाले आहेत त्याचीसुद्धा लिस्ट मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, म्हणजे व्यवस्थितपणे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही आणि व्यवस्थित छान मसाला तयार होईल. आपल्याला तेल अजिबात मसाले भाजताना इथे घालायचं नाही आहे. छान मस्त खमंग असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे सगळे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. तेल याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. आता हा जो मसाला आहे मंडळी, याच्यामध्ये मी सुकं खोबरं घातलेलं नाही आहे किंवा कांदासुद्धा घातलेला नाही आहे.
ही जी मसाल्याची रेसिपी आहे, आमच्या घरी अशाच पद्धतीचा मसाला बनवला जातो. त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटण बनवायचं आहे, हा मसाला घ्यायचा अर्धी वाटी, त्यानंतर 1 वाटी खोबऱ्याची घ्यायची, 2 भाजलेले कांदे घ्यायचे, आलं लसूण घ्यायचं आणि मस्तपैकी छान भाजून त्याचं वाटण बनवायचं. अशा पद्धतीची आमच्या घरची रेसिपी आहे, म्हणून मी असाच मसाला बनवते. जर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला सुकं खोबरं किंवा वाळलेला कांदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे सगळे मसाले आपले इथे भाजून तयार आहे. मस्तपैकी छान खमंग असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे. आता हे आपण सगळे मसाले त्याच मोठ्या अशा ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता हे जे मिश्रण आहे खूप गरम आहे, सगळे मसालेसुद्धा गरम आहे, तर आपल्याला लगेचच याला ग्राइंड करायचं नाही आहे किंवा मिक्सरला असेल किंवा जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही कांडप मशीनमधून सुद्धा हा जो मसाला आहे तो बारीक करून किंवा दळून आणू शकता. पण आज एकदम कमी क्वांटिटीमध्ये हा मसाला असल्यामुळे मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करणार आहे. तर आधी पूर्णपणे याला 1 ते 2 तास, छान 2-2.5 तास मी थंड होऊन दिले. आता सगळे मसाले छान थंड झाले की मग आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. गरमागरम असताना जर तुम्ही ग्राइंडरमध्ये किंवा मिक्सरमध्ये हे घातलं तर मग मिक्सरच्या भांड्याला खालीच हे चिकटलं जातं वाफेमुळे आणि मग आपला मसाला व्यवस्थितपणे बारीक होत नाही आणि मसाला खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. तर आता थंड झाला आहे पूर्णपणे. आता आपण मिक्सरला छान मस्तपैकी याची बारीक फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत. लगेचच आपला काळा मसाला तयार होतो. तर बघू शकता ग्राइंड केल्यानंतर मी तुम्हाला याचा रंग दाखवते. आता जवळपास संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेत मंडळी. तर याचा ओरिजिनल कलर मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे कारण बाहेरचा लाईट कमी झाला आहे, पण इतका छान रंग आलेला या मसाल्याला. आणि कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरा, एक अर्धा चमचा जरी वापरला तरीसुद्धा मस्तपैकी चव येतो. सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर्स याच्यामध्ये उतरतात. तर अशा पद्धतीने आपण हे जे सगळे मसाले आहेत, सुके मसाले आहेत, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. हा असा मसाला तयार करून तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता. व्हेज, नॉनव्हेज अशा भरपूर अशा गावाकडच्या पद्धतीच्या भाज्या असू दे, मस्तपैकी झणझणीत असा हा मसाला तयार होतो. तर बघू शकता जवळपास अर्धा किलोच्या वर हा मसाला आहे. जवळपास 700 ग्रॅम तरी हा मसाला नक्कीच असेल. तर हा मसाला आता आपण काचेच्या हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो. अजिबात 1 ते 2 वर्ष खराब होत नाही. तर ट्राय करा ही नक्की रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.